तुमच्याकडे अजिबात भाजी करायला टाईम नाही आहे तर अगदी इन्स्टंटली आणि कोणत्याही प्रकारची फोडणी न देता आज आपण मुगडाळीची आमटी बनवणार आहोत। तर त्यासाठी वेळ न घालवता पाहूया रेसिपी। तर इथे मी मुगडाळ घेतलेली आहे। ही मुगडाळ तुम्ही कशाही किती पद्धतीने तुम्हाला किती हवे त्या पद्धतीने घ्यायची आहे। तर इथे मी मुगडाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि ती चांगली स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे, म्हणजे त्याला जी पावडर लावलेली असते दुकानातली ती निघून जाईल। तर इथे मी मुगडाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पहा इथे इन्स्टंटली म्हणजेच कोणत्याही प्रकारची फोडणी वगैरे न देता आपण ही डाळ करतोय। तर इथे पहा मुगडाळ मी टाकून घेतली आहे, त्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे। आता ही बटाट्याची फोडी म्हणजे मोठा एक बटाटा घेतलेला त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतलेला तो आडवा चिरून घेतलेला आहे। जिरं 1 टीस्पून, राई 1 टीस्पून आणि हळद अर्धा टीस्पून। त्याच्यानंतर एक मिरची तुकडे करून टाकलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेले आहे 7 ते 8। त्याचप्रमाणे हिंगमुळे अतिशय सुंदर अशी चव ह्या आमटीला येणार आहे आणि हा घरचाच मसाला साठवणीचा मसाला आहे माझा, तोच मी ह्यामध्ये टाकत आहे। आणि आता गॅसवर ठेवलेली आहे कढई, डायरेक्टली गॅसवरती कढई चढवलेली आहे। कोणत्या प्रकारचं आपण फोडणी दिलेली नाही, कोणत्या प्रकारचं आपल्याला, त्यामुळे ही मुगडाळीची जी आमटी आहे ती पटकन इन्स्टंटली होणारी आहे। तर आपण ह्यामध्ये तेलाचे 3 टीस्पून टाकलेले आहेत आणि लगेच ह्यामध्ये टाकणार आहोत पाणी। तर आता पाणी टाकून झालेलं आहे। बटाटा, डाळ आणि बाकीचे कांदे असं सगळं टाकून घेतलेलं आहे। झाकण द्यायचं आहे अगदी 5 मिनटं। इथे आपल्याला ही डाळ चांगली शिजून घ्यायची आहे, कारण डाळ शिजायला अगदी 5 मिनटं लागतात। तर पहा इथे अर्धवट अशी डाळ ही शिजलेली आहे। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत शेकटाची शेंग। तर इथे शेवग्याच्या शेंगा आता खूप बाजारात यायला लागलेल्या आहेत, त्यामुळे छान अशा शेवग्याच्या शेंगा मिळाल्या होत्या, त्या सालं काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या तुकडे ह्या डाळीमध्ये टाकलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा आपल्याला टाकायचा आहे, त्यामुळे चव खूप सुंदर येते। तर इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते सुद्धा धुवून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे मीठसुद्धा चवीपुरतं मी टाकलेलं आहे। हे अगोदर मीठ टाकलं नव्हतं, आता मीठ डायरेक्टली टाकलेलं आहे। टोमॅटो टाकलेले झालं, आपल्याला बाकी तर काहीच पसारे इथे करायचे नाहीत। झाकण द्यायचं आहे, 3 ते 4 मिनटं परत शिजून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीवरती छान अशी कोथिंबीर शिंपडून घ्यायची आहे। तर पहा 4 मिनटं झालेली आहे, किती छान प्रकारे आमटी तयार झालेली आहे। तुम्ही इथे आमटी म्हणा, तिखट डाळ म्हणा किंवा फोडणीची डाळ म्हणा, आमटी म्हणा, काहीही इथे म्हणू शकता। तर इथे मी टाकलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर। तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचे आणि थोडीशी गार झाल्यानंतर थोडी आपली घट्टच होते डाळ, तर आपला भात डाळ खूप सुंदर चव। त्याचप्रमाणे तुम्ही भाकरी, चपाती कुठल्याही पदार्थाप्रमाणे ही खाऊ शकता आणि ही मुगडाळीची आमटी आहे, त्यामुळे पौष्टिक तर असणारच आहे। त्यामुळे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कशी वाटली ही तुम्हाला बटाटा शेवगाची शेंग मुगडाळीची आमटी कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद। चला पुढच्या व्हिडिओमध्ये